हॅलो, दीपालीज केक पार्ट अँड रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे। तर आज आपण मस्त साधा सोपा मक्याचा चिवडा बघायचा आहे। तर असं हे मक्याचे बाजारात मिळतात, ते मी असं पॅकेट जे चिवड्याचं असतं ते घेऊन आली आणि ते मस्त असं तेलात थोडं थोडं टाकून असं तळायचं आणि जास्त करपवायचं नाही। ते छान असं तेलात टाकलं की ते गरम तेल जास्त तापलेलं असलं ना की ते खूप छान फुलतात। अशा पद्धतीने मी जे सगळं आहे ते हे पाव किलोच्या प्रमाणात मी आणलं होतं। त्याचं जवळजवळ पाव किलो असेल त्याचं अर्धा किलो असं प्रमाण होतं। तर आपण फोडणीसाठी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि छान असे खरपूस शेंगदाणे तळलेले आहेत। मी बाकीचं जास्त काही टाकलेलं नाही आहे, जे घरामध्ये जे पदार्थ आहेत तेच टाकलेले आहेत। आणि मस्त कढीपत्त्याची अशी तळून घ्यायचं आहे कढीपत्ता आणि त्या चिवड्यावर ठेवून टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपण त्याच गरम गरम चिवड्यामध्येच लाल तिखट आणि हळद टाकून द्यायची आहे, जेणेकरून ती जी चिवड्याला आहे ती लागेल, कारण फोडणी टाकल्यानंतर एवढी लागली जात नाही। त्याच्यानंतर आपण वाटून घेतलेली पिठी साखर आहे ती टाकून द्यायची आहे 2 चमचे आणि चिरमुरे म्हणजेच कुरमुरे जे आहेत ते तुम्हाला हवे असल्यास टाकू शकता, पण मला आवडतात म्हणून टाकलेले आहेत। तर इथे फोडणी तयार केलेली आहे। फोडणीमध्ये मी जिरे मोहरी टाकलेले आहेत आणि कोल्हापुरी लाल तिखट मसाला टाकलेला आहे आणि काश्मीरी लाल मसाला, अशी छान फोडणी करून घ्यायची आणि ती फोडणी मस्त ह्या चिवड्यावर ओतून द्यायचे आणि सगळं मिक्स करून छान असं चिवडा खायला रेडी आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करा आणि चिवडा खूप सुंदर झालेला आहे, बघू शकताय तुम्ही।